नमस्कार मित्रांनो, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की अगदी 2 शब्दाच्या वाक्यापासून ते 3 ते 5 शब्दाच्या वाक्यापर्यंत क्रम वाढवत विद्यार्थ्याने वाक्याचं वाचन योग्य लयीत कसं करावं, योग्य चढउतारासह कसं करावं, यासोबतच वाचनपाठीच्या माध्यमातून एखादा विषय दिल्यानंतर अभिव्यक्त होण्यासाठी लागणारा आत्मविश्वास विद्यार्थ्यामध्ये कसा विकसित करावा यासाठी आपण या आधीची कृती घेतली। मात्र संबोध स्पष्ट करण्यासाठी आणि एका वाक्यानंतर परत दुसऱ्या वाक्याची जोड कशी देता येईल यासाठी म्हणून आपण चित्रयुक्त उतार्यांचं वाचन विद्यार्थ्याकडून करून घेणार आहोत। उदाहरणार्थ, एखादं कार्ड शिक्षक विद्यार्थ्याला देतील। हे उतारा कार्ड दिल्यानंतर त्या संबंधीच्या सूचना विद्यार्थ्याला दिल्या जाईल की चित्राच्या ठिकाणी शब्द वापरून वाक्य वाचणे। मला द्राक्ष आवडतात, कोकणात काजू असतात। या पद्धतीनं विद्यार्थ्याकडून चित्रयुक्त उतार्याचं वाचन आपल्याला करून घ्यायचं आहे। सुरुवातीला आपण साध्या 2 वाक्याचा उतारा आपण मुलांकडून वाचन करून घेणार आहोत। त्यानंतर उतार्यातील वाक्याचे संख्या वाढणार। उदाहरणार्थ, रोज पहाटे कोंबडा आरवतो, ही मुलगी बेडकाला पाहून घाबरून पळत आहे। म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं दिसते की एक चित्र न ठेवता लगेच सलग 2 चित्र ठेवलेले आहे आणि या दोन्ही चित्राचा सहसंबंध जोडण्याचा प्रयत्न विद्यार्थी करतो आहे। म्हणजेच त्याच्या संबोधाचं स्पष्टीकरण या ठिकाणी होत आहे। सोबतच या दोन्हीचा कार्यकारण भाव काय आहे हेही सांगण्याचा प्रयत्न या चित्राच्या माध्यमातून होत आहे। अशा प्रकारे एका चित्राचंच नव्हे तर दोन्ही चित्राचा सहसंबंध जोडून विद्यार्थी पुढील वाक्य पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे। आणि जी सर्वसामान्य अध्ययन निष्पत्ती आहे की विद्यार्थ्याने समजून वाचन करणे, समजपूर्वक वाचन करणे, ती काही प्रमाणात या उतार्यांच्या माध्यमातून साध्य होताना दिसते। तर अशा प्रकारे आपण यापूर्वी 2 उतारे वाचन केलेले आहे आणि या उतार्यामध्ये जे काही चित्र आहे ते विद्यार्थ्याच्या भावविश्वातील असल्यामुळे त्यांना ते अधिक आवडणारे ठरणार आहे। रंजक पद्धतीनं मुलं वाचन करणार आहे। घराला कुलूप आहे, आकाशात इंद्रधनुष्य आहे, इंद्रधनुष्यात 7 रंग असतात। या पद्धतीने आपण वाचन करून घेऊ शकतो। सोबतच याला त्यांच्या अनुभवाची जोडसुद्धा आपल्याला देता येईल। उदाहरणार्थ, इंद्रधनुष्यातले जे रंग आहे त्या रंगाची ओळखसुद्धा मुलांना करून देता येईल। अशा पद्धतीनं निळा, तांबडा, जांभळा जे त्यांना परिचित रंगाकडून, परिचित शब्दाकडून अपरिचित शब्दाकडे मुलांना घेऊन जाण्यात सुद्धा या चित्रयुक्त उतार्यांची मदत आपल्याला होणार आहे। हे संपूर्ण चित्र मुलांच्या दररोजच्या जीवनातले असल्यामुळं मुलं सहज त्याचा सहसंबंध जोडू शकतात। आतापर्यंतचे जे उतारे आहे शक्यतोवर एक चित्र आपल्याला दिसलं, एखाद्याच वेळी 2 चित्र एकत्र आलेले आपल्याला दिसले। पण आता या चित्रामध्ये आपल्याला असं दिसते की चित्रांची संख्या वाढत आहे आणि चित्रांचा व शब्दांचा सहसंबंध वाढवण्याची क्षमता विद्यार्थ्यामध्ये अधिक जास्त प्रमाणात आपल्याला विकसित करायची आहे। माझी आई चिमणीला दाणे टाकते, पाऊस आला की बेडूक दिसतो, झाडावर चिमण्या राहतात। म्हणजे हळूहळू या वाक्यातून एकवचन, अनेकवचन, एकवचनी वाक्य असेल तर त्या ठिकाणी कुठलं क्रियापद वापरलं पाहिजे किंवा अनेक वचन असेल तर तिथे कुठलं क्रियापद वापरलं पाहिजे, त्याचं उच्चारण कसं केलं पाहिजे, अशा पद्धतीने या मुलांना वाचनाचा सराव करून घेता येतो। म्हणजे कळत नकळत विरामचिन्हाची ओळख, व्याकरणाची, कार्यात्मक व्याकरणाची ओळखसुद्धा यातून होताना दिसून येते। दैनंदिन वापरामध्ये चिमणी आणि चिमण्या अशा पद्धतीनं जे शब्द ते वापरतात, एक असेल तर चिमणी, अनेक असेल तर चिमण्या, तर या ठिकाणी सुद्धा या कार्डच्या माध्यमातून 2 आहे म्हणून ते चिमण्या असा शब्द उच्चारताना आपल्याला दिसून येतात। आईने बाजारातून भरपूर फळे आणली। इथेच जर आपण भाजी असा शब्द ठेवला तरी आणली असा होईल। आईने बाजारातून, इथं जर आपण चित्र बदललं, कांदे ठेवले तर आपोआपच क्रियापद सुद्धा बदलेल। चित्रयुक्त उतार्याच्या माध्यमातून आपण मुलांच्या लक्षात आणून देऊ शकतो आणि क्रियापद हे कशा पद्धतीने बदलते, कर्म बदलले की हे आपल्याला कळत नकळत मुलांपर्यंत पोहोचवता येते। आईने आज
बटाट्याचे वडे केले. मुलाला सफरचंद खूपच आवडते. आता या ठिकाणी पूर्णविराम दिला गेलेला नाही या कार्डवर, पण मुलं सूक्ष्म आणि बारकाईने निरीक्षण करून आपल्या लक्षात आणून देतील की इथे ही गोष्ट नाही, किंवा आपल्याला मुलांच्या लक्षात आणून देता येईल की हा अशा पद्धतीनं पूर्णविराम वाक्य पूर्ण झाल्यावर दिला जात असतो. अशा पद्धतीनं आपण मुलांना हळूहळू विरामचिन्हाची त्याचबरोबर क्रियापद कुठे कोणतं वापरावं हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. अशा प्रकारे अगदी 2 वाक्याच्या चित्रयुक्त उतार्यापासून 4-5 वाक्याच्या चित्रयुक्त उतार्यापर्यंत आपल्याला विद्यार्थ्याला वाचनाच्या प्रक्रियेतून घेऊन जाता येईल आणि वाचनातील जे संबोध आहे किंवा वाक्याचा जो अर्थ आहे तो समजण्यासाठी अगदी सोपी पद्धत म्हणून चित्रयुक्त उतार्यांचा वापर आपण करू शकतो आणि विद्यार्थ्यांची वाचन क्षमता विकसित करू शकतो. धन्यवाद.